बातमी यवतमाळमधून यवतमाळमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या मैदानातून काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। संख्याबळ जुळत नसल्याने काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून ही बातमी समोर येते आहे। काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी संख्याबळ जुळत नसल्याने या निवडणुकीतून माघार घेतली आहे। महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्यावर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते। एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी घोषणाव बाब आहे। परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही। या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडे सध्या संख्याबळ पुरेशी नसल्या कारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कानू आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदेश, मवियाच्या उमेदवारांना अचानक माघार घेतल्यामुळे कशी गणित ही या विधान परिषद मतदारसंघात बदललेली आहेत? निश्चितच मवियाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। त्यामुळे मवियाला मोठा झटका म्हणावा लागेल हा। एकंदरीत जर दुसरी बाजू जर बघितली तर महायुतीकडून भाजपाचे नितीन भुतडा यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता। मात्र मवियाची अधिकृत यादी प्रकाशित झालेली आहे। त्यामध्ये ही जी जागा यवतमाळची आहे ती सेनेला सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी जे आहे ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांच्या पुढे दोन अपक्ष उमेदवार आहेत। त्यामुळे आता भाजपाचा उमेदवारांचा विड्रॉल झाल्यानंतर येती निवडणूक जी आहे ती कशी रंगतदार होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।